हॅलो आणि तुमचे स्वागत आहेत आजच्या प्रात्यक्षिकेत, ज्याचे नाव आहे आयडेंटिफाइंग टर्मिनल्स अँड पार्ट्स ऑफ 3-फेज AC मोटर्स. 3-फेज इंडक्शन मोटर्स दोन भागात वर्गीकृत आहेत. एक स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि दोन स्लिप रिंग इंडक्शन मोटर. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि 3-फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर नेमप्लेट माहिती वाचा आणि समजून घ्या. स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या घटकांची यादी करा. सिरीज पद्धतीने 2 टेस्ट बल्ब वापरून 3-फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरवर कंटिन्युइटी टेस्ट करा. 3-फेज स्लिप रिंग आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटर्स वरील टर्मिनल्स ओळखा. ही 3-फेज AC मोटर आहे आणि ही आहे 3-फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरची नेमप्लेट. मॅन्युफॅक्चरर म्हणजे तो माणूस किंवा कंपनी जी प्रोड्यूस करते ही मोटर. ट्रेडमार्क म्हणजे हे चिन्ह जे मालाला दुसऱ्यापासून वेगळं करण्यास सक्षम आहे. मॉडेल नंबर हा प्रत्येक उत्पादनाला दिलेला एक अद्वितीय क्रमांक आहे. विद्युत प्रवाहाचा प्रकार विद्युत ऑल्टरनेट किंवा डायरेक्टही असू शकतो. AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट. कार्य 3-फेज स्क्विरल केज मोटर. अनुक्रमांक 001. कनेक्शन प्रकार डेल्टा. रेटेड व्होल्टेज हाय व्होल्टेज हे ज्यामध्ये मोटर चालवण्यासाठी तयार केली जाते म्हणजे 380 व्होल्ट. रेटेड वारंवारता 50 हर्ट्झ. रेटेड पॉवर 5.5 किलोवॅट. रेटिंग क्लास हा कंटिन्युअस आहे. इन्सुलेशन क्लास मोटर वाइंडिंगचा थर्मल टॉलरन्स व्यक्त करतो. ती एकतर B किंवा F असू शकते. रेटेड करंट 11/6.4 अँप्स आहे. रेटेड स्पीड 2900 ते 2920 पर्यंत रेव्होल्यूशन्स पर मिनिट असते. प्रोटेक्शन क्लास IP55 आहे. ही 3-फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे. तसेच आपण आता 3-फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटरची नेमप्लेट वाचूया आणि समजून घेऊया. नेमप्लेट म्हणजेच फंक्शन मध्ये फरक दिसून येतो. स्लिप रिंग. चला स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे भाग पाहूयात. स्क्विरल केज इंडक्शन मोटर मध्ये एंड शील्ड, बेरिंग, शाफ्ट, रोटर, कॉइल्स, स्टेटर, फ्रेम, टर्मिनल बॉक्स, फॅन आणि फॅन गार्ड. स्टेटर हा मोटरचा स्थिर भाग आहे आणि रोटरशी संवाद साधण्यासाठी फिरणारे चुंबकीय क्षेत्र प्रदान करते. रोटर हा मोटरचा एक मध्यवर्ती घटक आहे जो फिरतो. शाफ्ट मोटर शाफ्ट रोटर मध्ये फिक्स केले जाते, त्याच्यासह फिरते. मोटर फ्रेम ही मोटर असेंब्लीची सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे. बेरिंग्स 3 रोटरच्या रोटेशनला समर्थन देतात. फॅन मोटर थंड करतो. वायरिंग कव्हर हे मोटरचे इलेक्ट्रिकल टर्मिनल कव्हर करते. आता स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे भाग पाहूया. एंड शील्ड, बेरिंग, रोटर, स्लिप रिंग, स्टेटर, कॉइल, फ्रेम, फॅन गार्ड. स्टेटर हा मोटरचा स्थिर भाग आहे आणि रोटरशी संवाद साधण्यासाठी फिरणारे चुंबकीय क्षेत्र प्रदान करते. रोटर हा मोटरचा एक मध्यवर्ती घटक आहे जो फिरतो. स्लिप रिंग या रोटर मध्ये स्लिप रिंग आणि ब्रशेस वापरले जातात आणि ह्यामुळे मोटरला स्लिप रिंग इंडक्शन मोटर म्हणून ओळखले जाते. मोटर फ्रेम ही मोटर असेंब्लीची सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे. बेरिंग्स 3 रोटरच्या रोटेशनला समर्थन देतात. फॅन मोटर थंड करतो. फॅन गार्ड याचा वापर फॅनचे संरक्षण करण्यासाठी केला जातो. स्लिप रिंग मोटर ही 3-फेज वाइंडिंगनी वाउंड केली जाते. वळणासाठी पट्ट्या किंवा तारा वापरल्या जातात. मोठ्या संख्येने रोटर वळण सेकंडरी व्होल्टेज वाढवेल आणि स्लिप रिंग मधून वाहणारा विद्युत प्रवाह कमी करेल. वळणाचा प्रत्येक टप्पा स्लिप रिंगशी जोडलेला असतो.
या स्लिप रिंग रोटर शाफ्ट मधून इन्सुलेटेड असतात. स्लिप रिंग्सचा वापर पॉवर बदलण्यासाठी केला जात नाही, परंतु रोटर वाइंडिंग मध्ये बाह्य प्रतिकार जोडण्यासाठी वापरला जातो. प्रत्येक मोटर मध्ये 3 स्लिप रिंग असतात, ज्या शाफ्टवर बसवल्या जातात, परंतु शाफ्ट मधून इन्सुलेटेड असतात. 3 फेज स्क्विरल केज मोटरचे टर्मिनल्स ओळखूयात. समान व्होल्टेज आणि वॅटेज असलेले 2 टेस्ट बल्ब घेतले जातात. सातत्य तपासल्यानंतर 6 टर्मिनल पैकी 3 जोड्या ओळखणे. ओळखलेल्या कॉइलला U1, V1, W1 अशी नावं द्या. दिव्यांच्या सिरीज शृंखलेला एक टोक टर्मिनल U1 ला आणि दुसरे टोक V1 खाली असलेल्या टर्मिनलशी जोडा. लिंक केलेले एंड्स सेम असतात. सारख्या असलेल्या टर्मिनल्सना U1 आणि U2 अशी नावं देऊयात. बाकीच्या टर्मिनल्सना पण टेस्ट करा आणि नावं द्या V1, V2 आणि W1, W2. चला 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटरचे टर्मिनल्स ओळखूयात. 9 पॉइंट्स पैकी कोणतेही 3 पॉइंट्स टर्मिनल बॉक्स मध्ये कंटिन्युटी टेस्टनी चेक करून घ्या आणि त्यांना नाव द्या V1, U1 आणि W1. सिरीज मध्ये असलेल्या बल्ब्सना एका टर्मिनलला कनेक्ट करा आणि U1 असे नाव द्या आणि दुसरे टर्मिनल U1 च्या खाली असलेल्या टर्मिनलला कनेक्ट करा. पॉवर सप्लाय दिल्यावर लाईट डिम होतो. जर लॅम्प डिम किंवा ऑफ कंडिशन मध्ये असेल तर लिंक केलेले टर्मिनल्स हे वेगळे आहेत. आता टेस्ट बल्बच्या कनेक्शनला U1 ला कनेक्ट करा आणि दुसरे टोक V1 च्या खालच्या टर्मिनलला कनेक्ट करा. जर टेस्ट बल्ब प्रकाशला तर ते सिमिलर एंड्स आहेत. सिमिलर एंड्सना नावं देऊया U1 आणि U2. बाकीच्या टर्मिनल्सना पण असेच टेस्ट करा आणि त्यांनाही नावं द्या V1, V2 आणि W1, W2. ही तपासणी घेण्यासाठी पृथ्वी सातत्य कंडक्टर ECC मुख्य पृथ्वी इलेक्ट्रोडशी परिपूर्ण सातत्य राखून जोडलेले असल्याची खात्री करा, ज्याचा प्रतिकार 1 ओहम यापेक्षा कमी असेल आणि इलेक्ट्रोडचा प्रतिकार 5 ओहम पेक्षा कमी असेल. AC मोटर टर्मिनल बॉक्सचे तपशील आणि रोटर टर्मिनलची ओळख. चाचणी दिव्याच्या मदतीने AC मोटरच्या 9 टर्मिनल पैकी रोटरचे 3 टर्मिनल शोधणे. चाचणी दिव्याचा प्रोब 3 पैकी कोणत्याही एका रिंगशी जोडा. प्रोबचे एक टोक टर्मिनलवर आणि दुसरे रोटर स्लिप रिंग्स ठेवून स्लिप रिंग टर्मिनल ओळखले जातात. ज्या पॉइंटवर चाचणी दिवा चमकतो ते टर्मिनल रोटर टर्मिनल्स आहेत. त्याप्रमाणे इतर 2 टर्मिनल देखील तपासले जातील आणि शेवटी त्यांना अशी नावं दिली जातील K, L आणि M. कंटिन्युटी टेस्ट. आता ह्या मीटरच्या मदतीने वळण टर्मिनल्स मधील कंटिन्युटी तपासूयात. मीटरचे प्रोब 1 U1 टर्मिनलवर कनेक्ट करा आणि मीटरच्या प्रोब 2 ला उर्वरित टर्मिनल्सशी एक एक करून जोडा आणि असे आढळून आले की मीटरची सुई हलत नाही. ज्या टर्मिनल्स मध्ये मीटर 0 दाखवतात ते विशिष्ट वाइंडिंग टर्मिनल U2 ठीक आहे असे म्हटले जाते. त्याप्रमाणे उर्वरित वाइंडिंग्स चेक करा. टर्मिनल बॉक्सवर V1, V2, W1, W2. जर वाइंडिंग्स 0 दर्शवल्यास मोटरचे वाइंडिंग ओपन मानले जातात. रिकॅप. आता आपल्याला समजले आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे नेमप्लेट, माहिती वाचणे आणि समजून घेणे. स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या घटकांची यादी करा. सिरीज पद्धतीने 2 दिवे वापरून 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरवर कंटिन्युटी टेस्ट घ्या. 3 फेज स्लिप रिंग आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटर्स वरील टर्मिनल्स ओळखा. आशा आहे की आपल्या सर्वांना हे कॉन्सेप्ट समजले आहेत. पुढच्या प्रात्यक्षिकेत भेटूया एक नवीन कॉन्सेप्ट सह.